नमस्कार. आज आपण चटपटीत अशी गावरान पद्धतीची दोडक्याची भाजी बनवणार आहोत. न खाणारे सुद्धा आवडीने मागून खातील अशी ही चटपटीत भाजी तयार होते. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी छान असे कोवळे दोडके घेतलेले आहेत. दोडक्याची भाजी करण्यासाठी आपल्याला असे कोवळे दोडके घ्यायचे आहेत. जाडसर असे दोडके घ्यायचे नाही, कारण त्याच्यामध्ये बियांचं पोषण खूप जास्त असतो आणि ती दोडक्याची भाजी खाताना खूप कचकच लागते. म्हणून दोडक्याची भाजी करण्यासाठी अशी कोवळीच दोडकी घ्यायची आहे. आता आपल्याला या दोडक्यांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. शॉर्पनरने या शिरा अशा काढून घेऊया. या शिरा अशा काढून घेतले की दोडक्याची भाजी खाताना खूप छान लागते. नाहीतर या शिरा अशाच राहिल्या तर भाजी खाताना थोडी कचकच लागते. अशा पद्धतीने शिरा काढून घेते. इथे मी सर्व दोडक्यांच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा भाग थोडा कट करून घ्यायचा आहे. पुढचा आणि पाठीमागचा भाग कट केल्यानंतर आता आपण या दोडक्याचे 2 भाग करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सहज तुकडे होत आहे, कारण आपण इथे खूप छान असे कोवळे दोडके घेतलेले आहेत. आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. इथे मी हे दोडके स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत, कारण हे दोडक्यांना बऱ्याचदा घाण किंवा माती लागलेली असते. म्हणून यांचे शिरा काढल्यानंतर हे दोडके छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आपण हे दोडके कापून घेऊया. इथे आपले कोवळे दोडके असल्यामुळे इथे मी अशा लांबच काप ठेवणार आहे. इथे मी अशा पद्धतीने ही दोडके कापून घेते. मी अशा पद्धतीने थोडेसे लांबट दोडके कापून घेतलेले आहेत, कारण आपले दोडके खूप कोवळे होते. तुम्ही बघू शकता यामध्ये बियांचं पोषण अजिबात दिसत नाही. जर आपले दोडके जाड राहिले असते तर आपल्याला हा बियांचा पोषण काढून घ्यावा लागला असता. जर बियांचं पोषण राहिला तर भाजीमध्ये ही दोडके खाताना खूप कचकच लागतात. आता आपण ही गावरान पद्धतीने चटपटीत भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने मागून खातील अशी आज आपण ही भाजी बनवतोय. तर त्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट आहेत. या मिक्सरच्या भांड्यात घालूया. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. यात थोडं मीठ घालूया, जेणेकरून आपले वाटलेलं वाटण काळं पडणार नाही. तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर असं कुटू शकता किंवा वाट्यावर सुद्धा वाटू शकता, परंतु इथे मी मिक्सरमध्येच जाडसर असं वाटून घेते. इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीचं असं जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. इथे मी कढईत 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी आपल्याला छान फुलू द्यायची आहे. मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे घालूया. मग पाव चमचा हिंग घालूया. आता यात आपण वाटलेलं हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालूया. आपल्याला हे वाटण 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ते असे तुकडे करून घालते, जेणेकरून आपला कढीपत्ता भाजीबरोबर खाल्ला जातो. जर आपण अख्खा कढीपत्ता घातला तर तो आपण बाजूला काढून ठेवतो. असं तुकडे करून घातल्यामुळे आपला कढीपत्ता खाल्ला जातो. आपल्याला ही फोडणी 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे. इथे आपलं हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. आता यात घालूया पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट. हे आपण भाजीला थोडासा रंग येण्यासाठी घालतोय, कारण आधीच आपण हिरवी मिरची घातलेली आहे. लाल तिखट आणि हळद घातल्यावर परत एकदा चांगलं परतून घेऊया. आता या फोडणीत आपण ही कापलेली दोडकी घालूया. दोडकी घालून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. हे दोडके घातल्यावर तेलात 1 मिनिटभर चांगले असे परतून घ्यायचे.
म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते। आता चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। आता वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। आपल्याला ही भाजी तेलात एखाद मिनिटभर छान अशी परतून घ्यायची आहे। आज आपण गावरान पद्धतीने चटपटीत अशी दोडक्याची भाजी बनवतोय। ही अशी दोडक्याची भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने मागून खातील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पाणी न घालता ही दोडक्याची भाजी शिजवायची आहे। आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊया। 1-2 मिनटानंतर आपण ही भाजी चेक करून बघूया। तुम्ही बघू शकता दोडक्याला आपणहून पाणी सुटतं। इथे आपण एक थेंबही या भाजीला पाण्याचा घातला नाही। दोडक्याला आपणहून पाणी सुटतं म्हणून या भाजीला पाणी घालायची अजिबात गरज नाही। आपण ही दोडक्याची भाजी नुसत्या वाफेवर शिजवणार आहोत। परत एकदा ही खालवर अशी परतून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून 1-2 मिनटं छान अशी वाफून घेऊया, म्हणजे आपले दोडके छान असे शिजले जातील। परत एकदा खालवर अशी परतून घेऊया, जेणेकरून दोडके एकसारखे शिजले जातील। इथे आपले दोडके बरेच शिजले गेलेले आहेत, परंतु तरीसुद्धा आपल्याला 1-2 मिनिट अजून ही छान अशी भाजी शिजवून घेऊया। इथे आपले दोडके छान असे शिजले गेलेले आहेत। आता आपण यात जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया। आधी शेंगदाणे भाजून आणि जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। कूट घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घातल्यावर आपल्याला ही भाजी 1 मिनिटभर छान अशी परतू द्यायची आहे किंवा शिजू द्यायची आहे, म्हणजे शेंगदाण्याचं कूट हे भाजीमध्ये छान असं चवीला लागतं। शेंगदाण्याचं कूट घालून भाजी छान अशी परतून गेलेली आहे। आता सगळ्यात शेवटी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून परत एकदा परतून घेऊया। इथे आपली चटपटीत गावरान पद्धतीची ही दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। पाताक्षणी खावीशी वाटावी अशी ही दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। इथे आपली चटपटीत अशी दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी पाहताच क्षणी खावीशी वाटणारी अशी ही दोडक्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। न खाणारे सुद्धा आवडीने मागून खातील, याची मी तुम्हाला 100% खात्री देते। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही दोडक्याची भाजी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।